नमस्कार. साहित्याच्या पारावर या साप्ताहिक अक्षर मैफलीत साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांचं मी सुजाता शेणन मनपूर्वक स्वागत करते. आज साहित्याच्या पारावर आपण ज्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत त्या आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी आणि अंजली कुलकर्णी. या दोघीही लेखिकाही आहेत आणि कवयित्रीही आहेत. डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं पुस्तक आहे गतकाळाची गाज आणि अंजली कुलकर्णी यांचा कविता संग्रह आहे बदलत गेलेली सही. स्त्रीनं स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहिल्यांदा कधी लिहिलं या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला तर सापडतं रमाबाई रानडे यांचं पहिलं स्त्रीलिखित आत्मचरित्र माझ्या आयुष्यातील आठवणी. 1910 मध्ये हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. रमाबाई रानडे यांच्या बरोबरच आठवतात त्या लक्ष्मीबाई टिळक. लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र स्मृतिचित्रे 1936 मध्ये ते प्रकाशित झालं. पण लक्ष्मीबाईंचा जन्म होता 1873 मधला. काळाचा किती विस्तीर्ण पट आपल्यासमोर उभा राहतो. आत्मचरित्राची 100 वर्ष आणि समाजाची 150 वर्ष एवढा विस्तीर्ण काळ गतकाळाची गाज या पुस्तकातून आपल्या समोर येतो. काळाच्या थोडं पुढे येऊया. 1970 मध्ये उषाताई डांगे यांनी पण ऐकतं कोण हे आत्मचरित्र लिहिलं. त्या लिहित असताना कॉम्रेड डांगे त्यांना म्हणाले होते, ही तर अशोक स्तंभावरची खरोष्ट्र लिपी आहे, ही कोण वाचणार? काळानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या काळातही ती वाचली गेली, आजही वाचली जात आहे आणि पुढेही वाचली जाईल. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झालं. स्त्रियांच्या जगण्याचा आणि विचार करण्याचा पैसच बदलला. स्त्रीला स्वतःची सही मिळाली. सही म्हणजे तिचं अस्तित्वाचं भान, स्वत्वाची ओळख. स्त्रियांचं जगणं हे तोलाचं आहे, मोलाचं आहे. त्यांच्या पोतडीमध्ये अनुभव शिगोशी भरले आहेत. त्यांना संवेदनांचा गंध आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक लेण्यांची ही अक्षरशिल्प आहेत. हे अक्षरशिल्प आज साहित्याच्या पारावर मनमोकळेपणाने मांडणार आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी आणि अंजली कुलकर्णी. गतकाळाची गाज या पुस्तकावर वाचक सहभाग नोंदवणार आहेत डॉक्टर आशुतोष पाटील आणि बदलत गेलेली सही यावर वाचक सहभाग नोंदवणार आहेत कवयित्री आश्लेषा महाजन. गतकाळाची गाज या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी. मराठी साहित्याच्या चिकित्सक अभ्यासक. शाळेमध्ये 8वीत असताना घडलेला एक प्रसंग. मराठी हा नीलिमाताईंचा आवडीचा विषय. या विषयामध्ये त्यांना परीक्षेमध्ये नुसते चांगलेच नाही तर भरघोस गुण मिळाले. हे गुण वडिलांना दाखवल्यानंतर कौतुक तर सोडाच, वडिलांनी शाळेला पत्र लिहिलं. पेपरचा फेरविचार करावा असंही नमूद केलं. शाळेनं उत्तर पाठवलं, पेपर उत्तमच आहे, फेरविचाराची गरज नाही. BA ला असताना तर त्या विद्यापीठामध्ये सर्व विषयात सर्वप्रथम आल्या. MA लाही सुवर्ण पदक. BA आणि MA ला सुवर्ण पदक प्राप्त केल्यानंतर वडिलांना लोक प्रश्न विचारू लागले, आता तुम्ही काय विद्यापीठाला पत्र पाठवणार आहात? गुण मिळवून परीक्षार्थी होण्यापेक्षा ज्ञान संपादन करून विद्यार्थी व्हा, हा वडिलांनी नकळत रुजवलेला संस्कार होता. या संस्काराच्या जोरावरच नीलिमाताई गेली 40 वर्ष साहित्य लेखन करत आहेत. 500हून अधिक ग्रंथांचं केलेलं परीक्षण हा तर आदर्श वस्तुपाठच म्हणावा लागेल. वाचन, आकलन, मनन, चिंतन, आस्वाद, संशोधन ही सारी भाषिक कौशल्य सांभाळत नीलिमाताईंनी 25हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. कविता, बालकविता, ललित, वैचारिक, संशोधन असे साहित्याचे विविध प्रकारही त्यांनी हाताळलेले आहेत. स्त्रीचं मनोविश्व आणि भावविश्व हे त्यांचे खास आवडीचे विषय. लाटांचे मनोगत हे त्यावरच आधारित असलेलं समीक्षात्मक पुस्तक तर
स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1 आणि 2 याचं संपादन याची साक्ष देतात. निलिमाताईंना 2 राज्य पुरस्कार आणि अन्य 15 पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. या लिहित्या हातांचं मनोगत त्यांच्याच कडून ऐकूया डॉक्टर निलिमा गुंडी. नमस्कार, मी निलिमा गुंडी. गतकाळाची गाद्या माझ्या पुस्तकाविषयी मी बोलते आहे. या पुस्तकातनं मी स्त्रियांच्या आत्मकथनांमधून घडणाऱ्या सामाजिक संक्रमणाचं दर्शन घडवलं आहे. मराठीतलं स्त्रियांच्या आत्मकथनांचं दालन खूप समृद्ध आहे. इतकंच नाही तर हिंदीमध्ये स्त्रीलिखित आत्मकथनांची परंपरा सुरू करायला प्रेरक ठरलेलं आहे. अशा या आत्मकथनांचा अभ्यास झाला आहे, पण अनेकदा तो सुटेपणाने झालेला आहे. एखाद्या कलाकृतीचा, रचित एखाद्या प्रवाहाचा असा अभ्यास झाला आहे. या समग्र साहित्य प्रकाराचा तिरपा छेद घ्यावा असं मला वाटलं. याला एक वैयक्तिक कारण आहे. माझी आई तिच्या शालेय शिक्षणात आलेल्या अडचणी आम्हाला नेहमी सांगायची. मोठी झाल्यावर मला लक्षात आलं साहित्याचा अभ्यास करताना की आईच्या त्या अनुभवांना एक सामाजिक परिमाण आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी स्त्रियांची आत्मकथनं वाचायला लागले. रमाबाई रानडे यांच्या माझ्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाच्या शताब्दीनिमित्त माझ्या त्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि त्यातून हे पुस्तक सिद्ध झालं आणि महूत प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलं. मी त्यासाठी सुमारे 200 पुस्तकं वाचली. वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या जातीधर्माच्या, वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरातल्या स्त्रियांचे अनुभव त्यातनं समोर आले. काही लेखकांचा उल्लेख करते. लक्ष्मीबाई टिळक, बाया कर्वे, इंदिराबाई वाडीकर, मुक्ता सर्वगोड, कमलाबाई अष्टपुत्रे, उषाताई डांगे, आशालता सावे, सुनीता देशपांडे, उर्मिला पवार, माधवी देसाई, बेबी कांबळे, जनाबाई गिऱ्हे, नसीमा हुरजूक, मंगला केवळे, मेहरुन्निसा दलवाई, इंदुमती जोंधळे, अनसुया लिमये, सुधा वर्दे, सुशीला महाजन, गोदावरी परुळेकर, खातूनबी मत्तिको, शोभा फडणवीस, कमल पाध्ये, आशा अपराध, तस्नीम पटेल, संगीता धायगुडे, कितीतरी. वैशाली हळदणकरनी तथाकथित प्रतिष्ठेचा बागुलबुवा झुगारून बार बाला लिहिला. लेखन वाचनाच्या परिघाबाहेर ज्यांचे अनुभव शब्दांकनाद्वारे आलेत, उदाहरणार्थ कृष्णाबाई सुर्वे यांचं मास्तरांची सावली. मी काही अनुवादित पुस्तकांचाही विचार केला आहे. उदाहरणार्थ एदिलाबाई गायतोंडे, कौसल्या बैसंत्री यांची आत्मकथनं. इतकंच काय, इंदुमती तेंडुलकर आणि शांताबाई हिरलेकर यांच्या अप्रकाशित आत्मकथनाचा प्रकाशित झालेला थोडासा अंश तो सुद्धा मी लक्षात घेतला. या अनुभवांच्या खालचा स्त्री जाणीवेचा अंतःप्रवाह शोधण्यात मला रस होता आणि त्यातून जो प्रकट होत होता तो सामाजिक स्थित्यंतराचा उठावाचा नकाशा तो मला खुणावत होता. मुळात समाज बदलतो म्हणजे काय? अनेक व्यक्ती कधी एकट्यात तर कधी एकत्रितपणे संघर्ष करत असतात, त्या परिस्थितीला वाकवतात. त्यामुळे या आत्मकथनांमध्ये इतिहास घडवणारी सामग्री आहे आणि मला ती बारकाईनं उलगडून पाहिजे होती. स्त्री पुरुष समतेच्या टप्प्यावर आज आपण आहोत. हा बिंदू काळ आणि परिस्थितीच्या संमिश्र नातेसंबंधातनं कसा आकाराला आला याविषयी मला कुतूहल होतं. शांताबाई कांबळे यांचं माझ्या जन्माची चित्तरकथा हे पुस्तक 1986 मधलं आहे. ते वाचून पु ल देशपांडे यांनी त्यांना पत्र लिहून कळवलं होतं समाज प्रबोधनाचं, ज्योतिबांचं कार्य, बाबासाहेबांचं कार्य ह्याबद्दल विद्वत्ता प्रचूर चर्चा होत असते, ती व्हायलाही हवी. पण ही थोर माणसं समाजातल्या तळागाळापर्यंत कशी पोहोचली होती याचं मनाचं ठाव घेणारं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर ह्या चित्तरकथेसारखी आत्मचरित्र पाहावी लागतील. याच सामाजिक दृष्टिकोनातनं मी अभ्यास केला आहे आणि स्त्रियांची भावस्पंदनं टिपली आहेत. हे पुस्तक लिहिताना मी एकेका आत्मकथनावर भर दिला नाही. 14 प्रकरणांमधून मी वेगवेगळ्या सूत्रांनिशी सर्व आत्मकथनांचा एकत्रित शोध घेतला. स्त्रीचं शिक्षण कसं झालं, ती कशी अडथळ्यांची शर्यत होती हे पहिल्या प्रकरणातनं समोर येतं. स्त्रीने स्वतःशी, प्रसंगी घराशी आणि समाजाशी संघर्ष केला. त्या संघर्षाचा सामूहिक स्वरूपात जो ठसा उमटला त्यातनं एक सामाजिक स्थित्यंतर अनुभवता आलं. स्त्रीचं स्त्रीशी असलेलं नातं काळाच्या ओघात कसं बदलत गेलं याचा शोध मी एका प्रकरणात घेतला आहे. खरं तर सासू सून या नात्यातले ताणतणाव पांढरपेशा वर्गाप्रमाणे परिघावरच्या वर्गातही होते. स्त्री शिक्षणानंतर मात्र त्यात हळूहळू बदल झालेले दिसतात.
स्त्रीला स्त्रीचे मनोभाव वाचता येणं ही भगिनीभाव या संकल्पनेतली पहिली पायरी आहे. त्यातून स्त्रीत्वाचा सामाजिक बंध रुजू शकतो आणि ते इथे घडताना दिसतंय. स्त्री पुरुष नात्याचा पोत कसा बदलत गेला ह्याचाही शोध मी घेतला. त्यासाठी 2 प्रकरणं लागली, कारण शब्द संवेदन आणि स्पर्श संवेदन हे या नात्यातले महत्त्वाचे बंध आहेत. स्त्रीच्या भावजीवनात शब्द आणि आठवणी यांना खूप नाजूक स्थान आहे आणि ते लक्षात न आल्यामुळे या नात्यात विसंवाद दिसतो. आणि त्याविषयीची वेदना प्रथितयश पुरुषांच्या गृहिणींनी जशी व्यक्त केली आहे तशी प्रेयसींनीसुद्धा व्यक्त केलेली आहे. 1975 नंतर स्त्रीमुक्तीच्या पर्वात पर्सनल इज पॉलिटिकल ही घोषणा केली गेली. त्यामुळे अनेक जणी धीर एकवटून आपले खाजगी अनुभव व्यक्त करायला लागल्या. मल्लिका अमरशेख यांनी सत्याचं विषारी फुलपाखरू मोठ्या जोखमीनं शब्दांच्या चिमटीत धरायचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या दुःखांचा लसावी काढला ना की त्याला एक सामाजिक परिमाण लाभतं. काही जणींनी आपल्या म्हणजे पांढरपेशा वर्गातल्या तळघरातले जे अंधारे कोपरे आहेत ना ते सुद्धा उजेडात आणले. स्पर्श व संवेदन हाही एक नाजूक विषय. स्त्रीला पतिसहवासापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न नाना प्रकारे केलेले दिसतात. पतिपत्नी या नात्यात प्राकृतिक प्रेरणांना सांस्कृतिक घाट द्यायचा प्रयत्न असतो. यात काहींना यथास्थित चोप हाच स्पर्शभोग अनुभवायला लागला आहे. काहींना बलात्काराचं पुरुषी हत्यार अनुभवायला लागलं आहे. क्वचित काहींनी स्पर्शाबाबतचा नकाराधिकार ठामपणे बजावलेलाही दिसतो. स्त्रीची रतिप्रतिमा म्हणजे मिलनाच्या वेळचा अनुभव धीटपणे व्यक्त करण्याचाही प्रयत्न दिसतो. स्पर्शाबाबतची नवीन संवेदनशीलता दिसते. कशी तर व्यवसायामुळे स्त्रीला परपुरुषाशी करावा लागणारा जो स्पर्श आहे त्याबाबतची दडपणं हळूहळू कमी होताना दिसतात. स्त्रीचा आतून उमलणारा आत्मभान आणि त्या जोडीला जागं होणारं समाजभान कसं विकसित होत गेलं याचाही प्रत्यय अनेक आत्मकथनांमधून येतो. शांताबाई कांबळे यांनी अस्पृश्यता पाळणाऱ्या कासारणीला दिलेला धडा, उर्मिला पवार यांनी स्वतःच्या सिंधूशी केलेला संघर्ष, सुशील पगारिया यांनी डायरी लिहू नकोस हे फरमान न जुमानणं, विमल मोरे यांनी पालावरचं कठीण वास्तव स्वीकारत विकासाचा मार्ग चोखाळणं, कितीतरी उदाहरणं आहेत. मथू आटले यांना तर सनातनी समाजाशीच संघर्ष करावा लागला, कारण त्या विधवा असताना नर्सचं काम करत होत्या. नलिनी लढके यांनी वडिलांची अखेरची इच्छा प्रमाण मानून जातीच्या लोकांना दारू आणि जेवण मिळणार नाही हे प्रत्यक्षात आणलं आणि त्यासाठी आईशी संघर्ष केला. पार्वतीबाई भोर यांनी घराबाहेर पडू देण्यासाठी अन्न सत्याग्रह केला. किती उदाहरणं आहेत. अशी माझघरातल्या स्त्रियांची जी बंड असतात ना ती इतिहासात नोंदवली जात नाहीत, पण घराचा अवकाश लवचिक होण्यासाठी त्यांचा नक्कीच उपयोग होतो. भिन्न जातीधर्माच्या स्त्री पुरुषांचं सहजीवन हाही एक सांस्कृतिकदृष्ट्या नाजूक असा विषय. शांतादेवी परदेशी तडवी, शीलवती केतकर, एदिलाबाई गायतोंडे, यशोदाबाई पाडगावकर, आशा भेंडे, सुनीता अरळीकर अशा अनेक जणींनी याबाबतचे आपले अनुभव प्रांजळपणे सांगितले आहेत. एका प्रकरणात मी स्त्रियांच्या भाषेतल्या बदलांचाही आढावा घेतला आहे. वेगवेगळ्या जीवनचित्रांमधला स्त्रीचा वावर तिला शरीरकेंद्री विचारसरणीतनं बाहेर पडायला कसा मदत करणारा ठरला याचाही मला विचार करता आला आहे. ह्याची खूप उदाहरणं आहेत आणि त्यातनं खंबीर स्त्रीचं प्रतिमान समोर उभं राहतं. काही आत्मकथनांमधून तत्कालीन समाजचित्रण प्रत्येकारी शब्दात वाचायला मिळतं. बेबी कांबळे, उर्मिला पवार, आनंदीबाई शिर्के, यशोदाबाई जोशी, सरस्वतीबाई अकलूजकर, लीला मस्तकार रेळे यांचं लेखन ठसठशीत आहे. बेबी कांबळे यांनी भीमवाऱ्याची झुळूक आल्यावर वस्तीमध्ये झालेल्या सुधारणा बारकाईनं टिपल्या आहेत. महात्मा फुले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड डांगे अशा नेत्यांच्या प्रभावाचं दर्शनही त्यातनं घडतं. त्या काळच्या चालीरीती, दंगे धोपे, रोगराई, आंदोलनं, तुरुंगवास यातलेही अनुभव वाचायला मिळतात. जातीय वर्गीय ताण तणावांचं चित्रण दिसतं, तसंच सामाजिक अभिसरणाचंही चित्रण दिसतं आणि सांस्कृतिक सहिष्णुतेचंही दर्शन घडतं. कुटुंब व्यवस्था, धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था यात सूक्ष्मपणे कसे बदल होत गेले याचं एक चलत चित्रण त्यात दिसतं. स्त्रीच्या स्मरणरंजनाच्या नव्हे तर स्मरण संजीवनाच्या म्हणजे आठवणीतनं बळ गोळा करण्याच्या प्रवृत्तीचा त्यातनं जो प्रत्यय येतो ना तो चकित करणारा आहे. या आत्मकथनांच्या वरची जी दृश्य अदृश्य नियंत्रणं आहेत त्यांचासुद्धा विचार मी एका प्रकरणात केला आहे. तौलनिक स्त्रीदृष्टी
आणि स्त्रीवादी समीक्षा दृष्टी यांचाही मी उपयोग करून 2 प्रकरणं लिहिली आहेत. इतक्या तऱ्हेने विचार करावा असं रसरशीत अनुभवद्रव्य यात आहेच. त्या अनुभवातनं आपल्याला ज्ञानाचे कण वेचता येतात. मात्र त्यासाठी आडवा उभा म्हणजे संश्लेषणात्मक आणि विश्लेषणात्मक असा दुपेडी अभ्यास करावा लागतो. आणि मग स्त्री समाजातली जी स्त्रीची प्रतिमा आहे आणि पुरुषाची प्रतिमा आहे त्या प्रतिमांच्या पुनर्बांधणीसाठी त्यातनं मर्मदृष्टी नक्कीच मिळते. अर्थात आपल्या वाचकांची सुद्धा आत्मलेखन वाचनाच्या मागची जी दृष्टी आहे ती प्रगल्भ होण्याची गरज आहे. त्यांना अर्कदृष्टी स्वीकारता येण्याची खूप गरज आहे. एकेकाळची हू की चू न करणारी आदर्श स्त्री प्रतिमा आज नक्कीच बदलते आहे. सुशील पगारिया म्हणतात, मी नाही कुणाची. यशोधरा गायकवाड म्हणतात, माझी मी. नीलू निरंजना गवाणकर म्हणते की मला विश्वनागरिक व्हायचं आहे. हा बदल नक्कीच आश्वासक आहे. शेवटी मला विजया मेहता यांच्या झिम्मामधलं एक अवतरण सांगावंसं वाटतं. त्या म्हणतात, थोरली आई, बायजा आणि मी, अशा आमच्या 3 पिढ्या. आम्हा तिघींच्या बालपणात किती फरक. लग्नात थोरली आई 3 वर्षांची, बायजी थोडीफार शिकलेली आणि 12 वर्षांची. माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळी म्हणजे 1959 साली मी MA झाले होते आणि 24 वर्षांची घोडनवरी म्हणून बोल्यावर उभी राहिले. कसा काय झाला बदल? तर आम्ही तिघीही महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्रात अनेक सामाजिक राजकीय चळवळी झाल्या. हे माझ्या मते सर्वात महत्त्वाचं कारण. म्हणजे विजयाबाईंच्या मते हा महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा परिपाक होता आणि ते खरंच आहे. म्हणूनच ही गतकाळाची गाज आपण कान देऊन ऐकायला पाहिजे. धन्यवाद. गतकाळाची गाज या पुस्तकावर वाचक सहभाग नोंदवणार आहेत डॉक्टर आशुतोष पाटील. आशुतोष पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे निमंत्रित सदस्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी अभ्यास मंडळात निमंत्रित सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. डॉक्टर आशुतोष पाटील यांची विशेष ओळख म्हणजे कवितारती या राष्ट्रीय पातळीवरील वाङ्मयीन द्वैमासिकाचे ते संपादक आहेत. स्वतः लेखक असलेल्या डॉक्टर आशुतोष पाटील यांची कविता, संदर्भ आणि दृष्टिकोन, शोध, स्त्री प्रतिमांचा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी संपादित केलेलं स्त्रीलिखित साहित्य, संदर्भ आणि चिकित्सा हे पुस्तक विविध पुरस्कारांनी सन्मानित झालं आहे. प्राध्यापक, लेखक आणि संपादक अशा विविध भूमिकेत कार्यरत असणारे डॉक्टर आशुतोष पाटील आपला वाचक सहभाग नोंदवतील. साहित्याच्या पारावर या ग्रंथालीने आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज आपण गतकाळाची गाज या निलिमा गुंडी यांच्या पुस्तकाचा एक परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गतकाळाची गाज हे निलिमा गुंडी यांनी सिद्ध केलेलं पुस्तक स्त्रीलिखित आत्मकथनांची बहुआयामी चिकित्सा करणारं पुस्तक आहे हे पाहता क्षणीच आपल्या लक्षात येतं. तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्या भोवतालामधल्या गेल्या 5-6 पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या जगण्याचा आत्मस्वर टिपण्याची भूमिका या पुस्तकाच्या निर्मितीमागे आहे हे पुस्तक वाचताना पहिल्यांदा लक्षात येतं. म्हणजे स्त्रीच्या जगण्यामध्ये व्यक्तिगत स्तरावरती तर बदल होतच गेले, पण कौटुंबिक, सामाजिक या स्तरांमध्ये देखील जे बदल झाले, जी स्थित्यंतरं झाली, त्या स्थित्यंतराच्या प्रक्रियेची गती, तिची लय, तिची अर्थवत्ता आणि त्या स्थित्यंतराची प्रभाव क्षमता जाणून घेणारा हा स्त्रीलिखित आत्मकथनांचा अभ्यास आहे. म्हणजे एकूणच आपल्या सामाजिक स्थित्यंतराच्या प्रक्रियेचं स्त्रीदृष्टीतून केलेलं पुनर्वाचन, त्याचं अर्थनिर्णयन आणि त्या दृष्टीने केलेली मांडणी, अशी ही सगळी विशिष्ट सूत्रांच्या अनुरोधाने झालेली मांडणी या पुस्तकामधून आपल्याला वाचायला मिळते असं आपल्याला दिसतं. म्हणजे मी असं म्हणेल की स्त्रीलिखित आत्मकथनांचा स्त्रीदृष्टीतून केलेला विश्लेषणात्मक अभ्यास, स्त्रीचं आत्मभान, तिचं समाजभान, तिचा राजकीय प्रवास, तिला खुल्या झालेल्या नव्या वाटा, तिच्यासमोर उभी ठाकलेली नवीन आव्हानं, अशी सगळी सूत्र केंद्रस्थानी ठेवून तिचं पती, संसार, मुलं
कुटुंब, नातेगोतं या संबंधीचं तिचं जे भावविश्व आहे, अनुभव विश्व आहे, त्याचा अन्वयार्थ नेमका तिच्या दृष्टिकोनातनं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे पुरुषाच्या पतीच्या दृष्टिकोनातनं त्या भावजीवनाचा रेटा हा पुढे जात असतो, पण त्याच्याबद्दल ती स्त्री विचार काय करते हे त्या आत्मकथनांमधून कसं आलेलं आहे याचा नेमका उलगडा त्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. स्त्रियांच्या भाषेचा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल. मुळामध्ये स्त्रियांची आत्मकथनं ही स्त्रीच्या भाषेचा अन्वयार्थ लावण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आणि निलिमा गुंडी यांनी या पुस्तकामध्ये मौखिक संस्कृती आणि कलात्मक निर्मिती या शीर्षकाखाली जे प्रकरण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तर हा मुद्दा खूपच आपल्याला टोकदारपणे लक्षात येतो की स्त्री भाषेची वैशिष्ट्यपूर्णता ही या स्त्रीलिखित आत्मकथनांमधून आपल्याला कशी शोधता येते आणि त्याच्यामधनं या स्त्रीलिखित आत्मकथनांचा वाङ्मयीन आणि भाषिक दस्तऐवज म्हणून असणारा महत्त्वाचा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील स्त्रीच्या अभिव्यक्त होण्याला जो मुक्त अवकाश उपलब्ध व्हायला पाहिजे तसा तो अजूनही उपलब्ध झालेला नाही. तर तो मुक्त अवकाश विस्तारण्याची धडपड या स्त्रीलिखित आत्मकथनांमधून कशा पद्धतीने जाणवते याचंही दर्शन निलिमा गुंडी यांनी या ठिकाणी घडवलेलं आहे. या पुस्तकामधला चा विचार करताना एक अभ्यास म्हणून या पुस्तकाचं महत्त्व जे आहे ते त्याच्यामध्ये या स्त्रीलिखित आत्मकथनांमधील वेगवेगळी अवतरणं दिलेली आहे. अनेक संदर्भ त्यांनी वापरलेले आहेत त्या आत्मकथनांमधल्या प्रसंगांशी संबंधित, व्यक्तींशी संबंधित, मांडणीशी संबंधित आणि त्यांचा अन्वयार्थ लावताना आणि या सगळ्यांमधून विशिष्ट सूत्रांचा त्यांनी केलेला नेमका उलगडा या सगळ्या मांडणीला एक अतिशय महत्त्वाचं स्वरूप प्राप्त करून देतं. आणि म्हणून स्त्रीलिखित आत्मकथनांच्या आजवर झालेल्या अभ्यासाच्या मांडणीला नव्या दिशा प्रदान करणारं आणि काही नवीन सूत्र देऊन या अभ्यासाला येणाऱ्या काळामध्ये अधिक सूक्ष्मदर्शी, मर्मदर्शी करण्याचा प्रयत्न करणारा हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद. स्त्रीवादी लेखिका व कवयित्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवलेल्या अंजलीताई कुलकर्णी साहित्य आणि कायदा या दोन्हीच्याही त्या अभ्यासक आहेत. कवितेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास वैचारिक, ललित, संपादन, चरित्र अशा साहित्याच्या विविध प्रांतात बहरतच गेला. कविता लिहायला सुरुवात केली पण कविता संग्रह आला नव्हता. तरीही ज्येष्ठ गझलकार सुरेश भट यांना त्यांच्या कविता इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी नागपूरच्या लोकमत वर्तमानपत्रामध्ये त्याला प्रसिद्धी दिली. नुसती प्रसिद्धीच दिली नाही तर तुझा मुक्तछंद झळझळीत आहे अशी कौतुकाची थापही दिली. संबद्ध हा अंजलीताईंचा कविता संग्रह. त्याला भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचा पुरस्कार लाभला होता. पुरस्कार वितरण कवी शंकर वैद्य यांच्या हस्ते झालं. त्या पुरस्कार वितरणामध्ये शंकर वैद्य म्हणाले, तुमच्या मुक्तछंदाला आंतरिक लय आहे. ती लय इतकी छान आहे की या मुक्तछंदाला सुद्धा चाल लावता येईल. ही लय सांभाळा. अंजलीताईंना 2 छंदोबद्ध कवींनी मुक्तछंदाला दिलेली दाद ही कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठी वाटते. कवितेवर प्रेम करणाऱ्या अंजलीताईंनी अस्वस्थ शतकाच्या कविता हे पुस्तक संपादित करून इतर कवींची कविताही रसिकांसमोर आणली. कवीच्या ठायी असलेली तरलता आणि संवेदनशीलता जपत हृदयस्पर्शी आणि संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या या ललित लेखनाचीही निर्मिती केली. स्त्रियांचं जगणं म्हणजे प्रश्नांचं मोहोळच. या मोहोळाला स्त्री स्वत्वाचा शोध आणि स्त्री प्रश्न एक आवर्त या वैचारिक लेखसंग्रहातून वाट करून दिली. अंजलीताईंच्या 2 कविता संग्रहांना राज्य पुरस्कार लाभलेले आहेत. अन्य लेखनासाठी एकूण 18 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कविता हा श्वास असलेल्या अंजलीताई बदलत गेलेली सही या त्यांच्या कविता संग्रहावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर्वांना नमस्कार. मी अंजली कुलकर्णी. सर्वप्रथम ग्रंथालय आयोजित
साहित्याच्या पारावर या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल ग्रंथालयाच्या लतिका भानुशाली आणि मराठीतल्या समीक्षक प्राध्यापक सुजाता शेणई या माझ्या दोन्ही मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते. ग्रंथालयाने माझे संबद्ध आणि बदलत गेलेली सही हे 2 कविता संग्रह यापूर्वीच प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे ग्रंथालय परिवारामधलीच मी एक सभासद आहे आणि आज हा घरचाच कार्यक्रम आहे अशी माझी भावना आहे. मुळामध्ये मी कविता लिहायला लागले ते माझ्या एका अंतर्मुखतेचा कोश फोडून व्यक्त होण्याच्या आत्यंतिक गरजेमधून. जगण्याला विविध पातळ्यांवरून भेडताना स्त्री म्हणून असलेल्या अनुभवांविषयी एक सतत विचारतरंग मनामध्ये येत राहिले. भोवताली सर्वत्र रमलेल्या आणि पिचलेल्या स्त्रियांचं जगण्याचं निरीक्षण करता करता स्त्रिया हा माझ्या संवेदन विश्वाचा, माझ्या भावविश्वाचा अपरिहार्य भाग कशा बनल्या हे मला देखील कळलं नाही. मी करत असलेल्या अल्पस्वल्प सामाजिक कामामुळे आणि या संदर्भातल्या वाचनामुळे माझी एक भूमिका, माझी एक दृष्टी कालौघामध्ये तयार होत गेली आणि ते अर्थातच कवितेच्या सोबतीनं हे घडत गेलं. त्यामुळे कवितेमध्ये आपसुकच या सगळ्याचं प्रतिबिंब उमटत राहिलं. 2009 साली माझा बदलत गेलेली सही हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याच्या अगोदरच्या मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा आणि संबद्ध या संग्रहातल्या कवितांपेक्षा या कविता थोड्या वेगळ्या होत्या. खरं तर हा सगळा आत्मशोधाचाच प्रवास होता किंवा आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं तो सुरू आहे आणि त्या प्रवासामध्ये गवसणाऱ्या गोष्टी देखील थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. एक प्रकारे जगण्याचं डिकोडिंगच कवी करत असतो आणि मी देखील तेच आत्तापर्यंत करत आलेले आहे. जगणं समजून घेण्याच्या, जगण्याची उकल करण्याच्या प्रयत्नामध्ये लिहिणं हे जगण्याच्या अधिकाधिक जवळ नेऊन ठेवत व्यक्त होण्याचा हा माझा प्रवास आजही सुरू आहे. तो किती सफल आहे हे मला माहिती नाही, परंतु तो कसा झाला हे मी निश्चितपणे आपल्याला सांगू शकते. मुळामध्ये बदलत गेलेली सही हे कविता संग्रहाचं शीर्षकच मुळी या आत्मशोधाच्या ध्यासाचं प्रतीक आहे. कारण सही म्हणजे आपली सेल्फ आयडेंटिटी, आपली स्व ओळख. परंतु स्त्रिया ह्या किती शिकल्या, सवरल्या, कमावत्या झाल्या तरी देखील त्यांचा स्व ओळखीचा हा संघर्ष आजही जारी आहे असं आपल्याला दिसतं. या दुय्यमतेची ठसठस माझ्या सगळ्याच कवितांमध्ये भरून राहिलेली आहे. या कविता संग्रहातल्या सगळ्या कविता या मुख्यतः 2 आशयसूत्रांच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. एकतर जागतिकीकरणानंतर समाजाचा संपूर्ण बदललेला चेहरा मोहरा त्याचा वेध या कविता संग्रहात मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे किंवा तेच पहिलं आहे की माझे स्त्रीलक्षी अनुभव विश्व. या अनुभव विश्वाविषयी बोलताना मला असं सांगावंसं वाटतं की माझ्या कवितांमध्ये स्त्रीवादाच्या काही छटा आपल्याला निश्चितपणे सापडतील. उदाहरणार्थ या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रिया ह्या स्त्री म्हणून आणि पुरुष म्हणून घडवले जातात आणि त्यातून पुरुषांमध्ये वर्चस्ववादी भावना ही बळावत जाते. आपण पुरुष आहोत म्हणून आपण श्रेष्ठ आहोत ही एक वर्चस्वाची भावना आणि त्यातून स्त्रियांना दुय्यम लेखणं, स्त्रियांकडे तुच्छतेनं बघणं ही वृत्ती आपल्याला दिसते. अगदी उच्चशिक्षित किंवा मोठ्या पदांवरती काम करणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल देखील अपशब्द बोलले जाणं हा एक अनुभव आपल्याला सार्वत्रिक पद्धतीनं दिसतो. ही खंत माझ्या एका कवितेमध्ये मी व्यक्त केलेली आहे. ऑफिसातला शिपाई देखील करू शकतो तिच्या कथित अधपतनावर शिक्कामोर्तब, थुंकीसारखे 4 शब्द उडवून, असं मी म्हटलं आहे. दुसरं म्हणजे स्त्री पुरुष नात्याचा विविधांगी शोध हा देखील माझ्या आस्थेचा एक विषय राहिलेला आहे. स्त्री पुरुष नात्यामध्ये देखील एक
छुप्या वर्चस्ववाद, छुपा एक सत्ता संघर्ष असतो आणि तो नात्यांमध्ये ताण निर्माण करतो. हा ताण माझ्या काही कवितांमध्ये मी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं की सीसॉ गेम सारखी कविता किंवा अपरिहार्य छुप्या ह्या शीर्षकाची कविता त्याच्यामध्ये सापडू शकतो. पुरुषांमधला हा वर्चस्ववाद कित्येक वेळेला स्त्रियांच्या संदर्भात हिंसेला जन्म देतो. आपल्याकडे स्त्रियांच्या संदर्भात हिंसा ही इतकी कॉमन गोष्ट आहे की कुटुंबाच्या आणि सार्वजनिक जीवनाच्या पातळीवरती आपल्याला बलात्कार, हिंसाचाराच्या कितीतरी घटना घडताना आपल्याला दिसतात. खरं तर हा सिलसिला, हिंसेचा हा सिलसिला अगदी पुरातन काळापासून सुरू आहे आणि आज देखील आपल्याला अगदी कोपर्डी, न्यू कोपर्डे, खैर लांजी, निर्भया तिथपासून अगदी आजच्या हाथरसपर्यंतच्या घटनांमध्ये आपल्याला तो दिसतो. त्याच्यामध्ये जातीयवादाचे देखील पैलू मिसळलेले असतात आणि हिंसा ही केवळ शारीरिकच असते असं नाही, तर कित्येक वेळेला तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी ती मानसिक स्वरूपाची देखील असते आणि वर्चस्व गाजवण्यासाठी असते. हा आशय माझ्या सुईबाईसारख्या कवितांमधून मी मांडलेला आहे. सुईसारखीच स्त्री देखील सतत संसारामध्ये काही ना काही सांधत, शिवत, जोडत आणि ठिगळं लावत सगळं सांधण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला पुरुषी वर्चस्ववादाला किंवा हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. दुसरं म्हणजे स्त्रीवाद हा केवळ पुरुषांच्या विरोधातच आहे असं नाही, उलट पुरुषांच्या बरोबर एक परस्पर संवाद आणि समंजस स्त्री जीवनाची आस स्त्रियांना असते. स्त्रियांच्या मनाच्या तळातल्या या काही हळुवार तरल अपेक्षा टिपण्याचा प्रयत्न मी माझ्या या कविता संग्रहामध्ये केलेला आहे. मला असं वाटतं की मुक्तीचा ध्यास हे माझ्या कवितांचं मुख्य आशय केंद्र आहे. अमुक एका गोष्टीपासून मुक्ती नव्हे, परंतु मुक्त असण्याची जाणीव ही मला महत्त्वाची वाटते. आदिम वृत्तींचा पगडा आणि संस्कृतीच्या नावाखाली येणारा पाळीवपणा हे दोन्ही नाकारून निखळ माणूसपणाचा ध्यास माझ्या कवितांमध्ये आपल्याला सापडेल. या संदर्भातल्या कित्येक वेळासारख्या काही कविता आपल्याला त्याच्यामधून हे सूत्र आपल्याला दिसेल. याच संदर्भामध्ये मला आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो. स्त्री दुःखाची नेमकी दुखरी नस कोणती आहे याचा शोध घेता घेता माझ्या असं लक्षात आलं की समाजाच्या स्त्रियांच्या बद्दलच्या अपेक्षा आणि स्त्रियांच्या स्वतःच्या जगण्याकडून असलेल्या अपेक्षा याच्यामधल्या प्रचंड दरी ही खरं तर स्त्री दुःखाचं मोठं कारण आहे. खरं ती सुद्धा एक व्यक्ती आहे, ती सुद्धा एक माणूस आहे, तिच्यासुद्धा जगण्याच्या काही आशा, आकांक्षा, काही कल्पना, काही स्वप्न असतात, परंतु समाज मात्र तिला तिची स्वप्न, तिच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा अवकाश तर तिला देत नाहीच, परंतु स्वतःच्या सेवा आणि उपभोगासाठी तो तिला स्वतःशी करकचून बांधून ठेवतो. हा खरा स्त्री जीवनामधला एक मोठा पेच आहे असं मला वाटतं आणि हा पेच मी जगातली आणि मी माझ्या मनातली अशा काही कवितांमधून हा पेच मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तसंच बदाम राणी चौकट राणी यासारख्या कवितेमध्ये मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणीसुद्धा, मला बनायचे नसते चौकट राणी किंवा बदाम राणीसुद्धा, मला हवे असते समंजस स्त्री जीवन, मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी म्हणून राहायचे नसते, मला माणूस म्हणून जगायचे असते. असा एक उद्गार मी काढलेला आहे. मला असं वाटतं की पुरुषांनी स्त्रियांच्या भावविश्वातील या काही तरल अपेक्षा जर समजून घेतल्या तर स्त्री पुरुष नात्याचा एक सुंदर गोफ स्त्री पुरुषांमध्ये गोफला जाईल आणि भविष्यामध्ये समग्र स्त्री पुरुष नात्यामध्ये असा एक समंजस सुंदर नात्याचा गोफ गोफला जावा अशी एक अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करते आणि पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानून थांबते. धन्यवाद. कविता, कथा, ललितलेख, बालकुमारांसाठी साहित्य लिहिणाऱ्या कवयित्री आश्लेषा महाजन. बदलत गेलेली सही या कविता संग्रहावर त्या वाचक सहभाग नोंदवत आहेत.
शब्द पल्लवी ते रक्तचंदन हा त्यांचा काव्याचा प्रवास. दिगंतराची धून अलीकडेच प्रसिद्ध झालेला मुक्तक संग्रह त्यांच्या काव्य प्रतिभेची वैशिष्ट्य दाखवून देतो. 7वी ते 10वीच्या पुस्तकात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. लेखक तुमच्या भेटीला यातून विद्यार्थ्यांशी संवाद तर साधतातच, पण संभाषण कसं करावं याचंही अप्रत्यक्ष शिक्षण देतात. स्त्री जीवनाचा शोध आपल्या कवितेतून घेणाऱ्या आश्लेषा महाजन 17व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षही होत्या. त्यांच्या ललित लेखनाला, कविता संग्रहाला आणि बाल साहित्यालाही विविध पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे. विविध कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि सादरीकरण त्या अतिशय उत्तम पद्धतीनं करतात. कवितेवर आणि भाषेवर मनपूत प्रेम करणाऱ्या आश्लेषा महाजन बदलत गेलेली सही यावर वाचक सहभाग नोंदवतील. आश्लेषा महाजन. नमस्कार. बदलत गेलेली सही हा कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा या नव्या शतकातील स्थित्यंतराचा उभा, आडवा, तिरपा छेद घेणारा महत्वाचा काव्यसंग्रह आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये, कॉर्पोरेट विश्वाच्या मायाजालामध्ये, व्यक्तीचे वस्तुकरण करणाऱ्या बाजारीकरणामध्ये आणि एकूणच सामाजिक राजकीय उन्मादांमध्ये माणूस स्वतःची ओळख, स्व अस्तित्व हरवत चालला आहे. तो यंत्रवत झाला आहे. अल्गोरिदम याच्या भूलभुलैयात अडकल्यानं खाजगीकरणातही हरपून बसला आहे. अशा अपरिहार्य ग्लोबल कोलाहलातल्या हरवलेपणाला चिमटीत, शब्दात पकडणारी अशी ही भेदक कविता आहे. एकीकडे ह्या वेगवान आदळणाऱ्या समाज माध्यमांची वादळं पेलत असतानाच स्त्री म्हणून पुरुषसत्ताक जुनाट सत्ता संघर्षातही तिला स्वपण, आपलंपण, आपलं अस्तित्व जपायचं आहे, नव्हे शक्यतो सिद्धही करायचं आहे. तर असा हा सरकता फिरता वर्तमान काळ अंजली कुलकर्णींच्या कवितेनं प्रभावीपणे चित्रित केलेला आहे. आजच्या या साहित्याच्या पारावर डॉक्टर निलिमा गुंडी आणि अंजली कुलकर्णी यांनी सहज संवाद साधला. याबद्दल या दोन्ही लेखिकांचे आणि कवयित्रींचे मनपूर्वक आभार. वाचक सहभाग म्हणून सहभागी झालेले डॉक्टर आशुतोष पाटील आणि आश्लेषा महाजन यांचेही मनपूर्वक आभार. ही अक्षर मैफल दर शुक्रवारी अशीच चालू राहणार आहे. हा कार्यक्रम ग्रंथाली वॉच या FB पेजवर आणि वैभव महाराष्ट्राचे या YouTube चॅनलवरही पाहता येतील. साहित्याचा आस्वाद घेऊया, शब्दांमध्ये रमूया, पुन्हा पुन्हा भेटूया. धन्यवाद.